ही फक्त सुरुवात आहे, पिक्चर अभी बाकी है. पेट्रोल डिझेल संकटावर सुप्रिया सुळेंचा मोठा इशारा. देशात वाढत्या इंधन तुटवड्यामुळे अनेक ठिकाणी पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा विस्कळीत झाला असून काही पेट्रोल पंपांवर इंधन उपलब्ध नाही असे फलक लावण्यात आलेले आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. इंधन दरवाढ आणि तुटवड्याबाबत आम्ही 6 महिन्यांपूर्वी सरकारला इशारा दिला होता, मात्र सरकारने त्याकडे दुर्लक्ष केलं असा आरोप त्यांनी केला. माध्यमांशी संवाद साधताना सुप्रिया सुळे यांनी म्हटले की मी राहुल गांधी आणि इतर विरोधी पक्षनेते संसदेपासून सातत्यानं पेट्रोल डिझेलच्या वाढत्या दरांबाबत आणि संभाव्य संकटांबाबत बोलत होतो. सरकारकडे योग्य नियोजन नसल्याचं आम्ही वारंवार सांगितलं होतं आणि आता त्याचे परिणाम देशभर दिसत आहेत. त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारने तातडीनं सर्वपक्षीय बैठक बोलवण्याची मागणी केली. जगभरात आर्थिक संकटाचं वातावरण आहे. भारतातही आर्थिक परिस्थिती गंभीर बनत चाललेली आहे. अशावेळी सरकारने जबाबदारीने वागून सर्व पक्षांना विश्वासात घ्यायला हवं असं त्या म्हणाल्या आहेत. आता फक्त दरवाढीचा पहिला टप्पा सुरू झाला आहे आणि पुढे परिस्थिती आणखीन गंभीर होऊ शकते असा इशारा त्यांनी दिला आहे. दरम्यान महागाई, बेरोजगारी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून सुप्रिया सुळे यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. शेतकरी, सामान्य नागरिक आणि मध्यमवर्गीय प्रचंड अडचणीत आहेत. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना योग्य दर मिळत नाही. सरकारकडे यावर ठोस उपाययोजना दिसत नाही अशी टीका त्यांनी केली आहे. तसेच अन्नधान्य आणि पैशांचं सोंग घेता येत नाही असं म्हणत त्यांनी सरकारच्या आर्थिक धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. राष्ट्र आणि भारत हा आर्थिक अडचणीत आहे. हा माझा डेटा नाही, हा भारत सरकारचा डेटा सांगतो. म्हणजे सोनं विकत घेऊ नका, पेट्रोल डिझेल महागाई, अब काय होती त्यांची स्लोगन, बहुत हो गई महंगाई की मार अब की बार. आठवतं ना तुम्हाला? आज काय परिस्थिती आहे मला सांग. गिरीश महाजन म्हणतात की जे तेच लोक सध्या पेट्रोल डिझेल साठी रांगेत लागले जे भ्रष्टाचार करतात, काळाबाजारीसाठी पेट्रोल लोक हे तेच आहे. मला सांगा, तुमच्या चॅनलवर मला वाटतं वाशिम किंवा कुठले तरी कलेक्टर काल पेट्रोल पंपवर फिरत होते. म्हणजे या देशाचा सामान्य माणूस हा भ्रष्टाचारी झाला. फक्त त्यांचा पक्ष भ्रष्टाचारी नाही, पण या देशातला गरीब कष्ट करणारा, काळ्या मातीची इमान राखणारा प्रत्येक भारतीय भ्रष्टाचारी झाला. आता हा भारताचा अपमान आहे. जर महाराष्ट्रातले आणि भारतातले केंद्र सरकार, पण एक आहे महाराष्ट्रातले मंत्री असं बोलतात, केंद्रातले मंत्री असं नाही बोलत. केंद्रातल्या मंत्र्यांना जाणीव आहे की काय परिस्थिती आहे, त्यामुळे महाराष्ट्रातले मंत्री बोलत असतील. मोदी त्यांना आज 12 वर्ष पूर्ण झाले त्यांचा कारभार करत, राष्ट्र निर्माण के 12 साल अशा पद्धतीचे टॅगलाईन त्यांनी त्यांच्या जाहिरातीसाठी घेतलेली आहे. काय तुमची प्रतिक्रिया? नाही, अर्थातच 12 वर्ष या देशाच्या मायबाप जनतेने त्यांना निवडून दिलं, त्यांना शुभेच्छा दिल्याच पाहिजे. पण त्याचबरोबर आज 12 वर्षानंतर भारताची आर्थिक परिस्थिती काय आहे याचं आत्मचिंतन सरकारने करण्याची वेळ आलेली आहे. प्रचंड महागाई, प्रचंड बेरोजगारी आणि भ्रष्टाचार तर थांबलाच नाहीये. तुमच्या सगळ्या चॅनल्सवर या सरकारने केलेला भ्रष्टाचार, महागाई आणि प्रचंड बेरोजगारी, आज पेट्रोल डिझेलवर लाईनीमध्ये सर्वसामान्य माणूस आज भांडतोय, एकामेकाची डोकी फोडतायत. शेतकरी किती अडचणीत आहे. कांद्याचा शेतकरी, याचे काय हाल आहे ते तुमचंही चॅनल रोज दाखवते, आम्हीही रोज आंदोलन करतो. त्याचबरोबर कांद्याचा एक भाव, दुसरीकडे महागाई, पण शेतकऱ्याच्या पदरात तर काहीच पडत नाही. मंत्री म्हणतात युरिया मिळणार नाही, तुम्ही बघा काय करायचंय ते. मला सांगा, हे प्रश्न सुटणार कसे? अन्नधान्याचा प्रश्न कशाचाही सोंग घेता येतो, पैशाचं आणि अन्नधान्याचा सोंग घेता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.